मित्रांनो आता आपण परत चाललोय आपल्या स्टेशनकडे। आज आपली ट्रेन आहे। आता ट्रेन आता एक आहे 10 वाजता आणि संध्याकाळी आहे। बघू आपण कुठल्या ट्रेनने जातोय। आता आहे त्यावेळी तिकीट काढायचं आपल्याला ट्रेनचं। तर आता नाश्ता पण करायचा आहे। पहिले ट्रेनचा विषय क्लिअर करू। आजचा दुसरा दिवस व्हिडिओ होता। काल आम्ही फिरून घरी आलो, त्यानंतर मग निवांत बसलो होतो आणि मग ट्रेनचं आमचं बुकिंग नाही झालं। त्यामुळे ट्रेनसाठी आता आम्ही चाललोय आमच्या इथल्या जवळच्या स्टेशनला। 2 स्टेशन आहेत, एक वाराणसीचं स्टेशन आहे इथं आणि एक दीन उपाध्याय म्हणून एक स्टेशन आहे, त्या स्टेशनला चाललोय। बघूयात काय होतं। आणि आजचा दिवस सुरू झाला सकाळी सकाळी। माझी आंघोळ झाली, यांची आंघोळ झाली आणि आपण चाललोय आता स्टेशनकडे। हे आहे वाराणसी, या लोकल रिक्षावाला। तर मित्रांनो आता आपण आहोत दीन उपाध्याय रेल्वे स्टेशनला। आता इथून आपण चाललोय प्रयागराजला। प्रयागराजला जायचं आपल्याला। आजचं आपलं शेड्यूल असं झालं की आता आपण तिकीट काढलं इथं त्यावेळी आणि आपले प्रयागराजवरून ट्रेन आहे आणि इथून चाललोय आपण प्रयागराजला। प्रयागराज आपल्याला बघायचं आज। प्रयागराज बघूयात आणि मग संध्याकाळी मग 8 वाजता ट्रेन आहे आपली। बघूयात, मजा येईल आपल्याला। तर इथं ट्रेनची वाट पाहतोय आम्ही। आहे त्यावेळी तिकीट काढलं ना, अनप्लॅनेड ट्रिप आहे आमची। प्लॅन काय केलं नाही आम्ही, त्यामुळं। तर मित्रांनो आता आपण आहोत प्रयागराजला। प्रयागराजमधले संगम आहे। आता बोटीने जायचं आपल्याला आतमध्ये संगमावर। तर आता कुंभमेळा आहे, त्यामुळे तयारी बघा कशी केली त्या ठिकाणी। आमचे रिक्षावाले का आपण दाखवते। तर मित्रांनो आपण चाललोय आता नावेतनं संगमावर। बघतो माणूस विकण्याकरता नाव चालवते। पक्ष्यांचं खायचं। तर आता संगम तिकडून आपल्याला अजून छान व्ह्यू दिसणार आहे आणि तो बघण्याकरता आपण चाललोय नावेतनं। आता पक्ष्यांना टाकायचा कार्यक्रम सुरू केलाय का? सुरू कर मग। असे पक्षी येतात, त्यांना हे दिसलं ना त्याचे पक्षी येतात। आले 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 आले। आता असं भिरकून टाक, हातात घे बरं, हातात धर, चावा घेतील। समोर जे पाणी वाहत आहे ते आहे गंगे, हे यमुनेचं पाणी आहे, ते गंगेचं पाणी आहे। अभी यहाँ सामने जाएंगे क्या अभी? तर मित्रांनो आता आपण नदीमध्ये 2 संगम आहेत। इकडं गंगा जाते, तिकडं काशीला, तिकडनं इकडे यमुना आहे। तर तो संगम पाहिला आणि प्रयागराज हे तुम्ही पाहताय। आता खूप मजा आली पाण्यामध्ये, थंड वातावरण आहे इथलं आणि आपल्या पुण्यामध्ये इथल्यापेक्षा जास्ती थंडी आहे। हे काका आम्हाला सोडतील स्टेशनला, तिथून आमची ट्रेन आहे दुसऱ्या स्टेशनला जाऊन। तर मित्रांनो आम्ही फसलोय ह्या ट्रेनमध्ये।
कारण काय झालं आम्हाला तिकीट नाही मिळालं, त्यामुळं मिळालं पण वेटिंगमधलं मिळालं, त्यामुळं आम्ही ह्या ट्रेनने यायचा प्रयत्न केला, परंतु ह्या ट्रेनमध्ये आम्हाला उशीर होते. आता चला हलती बरं का, बसा. तर मित्रांनो सुप्रभात. आजचा तुम्हाला एक विषय महत्त्वाचा सांगतो. असं काही मी व्हिडिओ शूट केले थोडेसे. कालपासून आमचा एक गोंधळ झाला, तो म्हणजे आम्हाला ट्रेनचं तिकीट कन्फर्म न मिळाल्यामुळं आमची एक ट्रेन मिस झाली आणि एक ट्रेन आम्ही आता पकडली, म्हणजे कालच पकडली. पण ही ट्रेन इतकी लेट आहे की 12-13 तास लेट आहे. म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता पुण्यामध्ये ट्रेन पोहोचणार होती आणि ट्रेन आता सकाळी 5 वाजता पोहोचते. त्यामुळं गंमत आहे आमची सगळी. तर आता हे ठिकाण कुठलं आहे माहीत नाही. शेतीवाडी भरपूर दिसते या ठिकाणी. आम्ही सगळे कंटाळलो. म्हणजे बघा, पनवेलचं तिकीट काढलं होतं आम्ही आणि पुण्याच्या ट्रेनमध्ये बसलो. जो TC येतोय त्या TCला आम्हाला हे सांगावं लागतं की आम्ही 6,000 रुपये भरले, तिकीट काढलं तिघांचं 2 टायरचं, जेणेकरून लवकर कन्फर्म होईल. पण झालं नाही आणि आम्हाला त्या ट्रेनमधून बाहेर पडावं लागलं. असं सगळा विषय. 30 कथा 10 वेळा सांगावी लागते आणि प्रत्येक TC म्हणतोय जनरलमध्ये जावा, काय टेन्शन येणार नाही. आता चाललंय असा प्रवास. बाकी मध्ये मध्ये असं दिसतंय काय हे पाहतोय आणि एन्जॉय करत चाललोय. बाकी आता हे कुठलं आलं स्टेशन माहीत नाही, पण ट्रेन मात्र स्लो चालली एवढं मात्र नक्की. स्टेशनचं नाव आहे कुठेतरी मोठं जंक्शन दिसतंय. स्वस्त प्रवास आणि लांबचा प्रवास ट्रेनशिवाय पर्याय राहत नाही. आम्ही काल खूप विचार केला, ट्रेन मिस झाली तर आम्ही उद्या जयपूरला जायला, इंदोरला जायचं वगैरे, पण ट्रेन बस मिळाली पाहिजे आणि तेवढा प्रवास शक्य होत नाही. त्यामुळे शेवटी मग ह्या ट्रेनमध्ये बसलो धाडस करून आणि आता जे होईल ते खूप आता काय होतं. ते ट्रेन खूपच घाण आहे, सवय नाही अशी बसायची, त्यामुळे आता काय पर्याय नाही, बसलोय. तर असा सगळा विषय झाला. त्यामुळं मी 2 दिवसापासून आम्ही जरा, परवाचा दिवस छान झाला. आजचा व्हिडिओ आला असेल तुम्ही बघितला असेल, कालचा व्हिडिओमध्ये बघितला असेल. पण आज आम्ही आता चाललोय. हो आता उद्या परत जायचं गावाला, तर लवकर घरी पोचू. बाकी चलो बाय बाय, भेटूयात लवकरच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता मी माझं सगळे व्हिडिओ एकत्र करून एडिट करतो, कारण प्रयागराजला गेलो होतो आम्ही काल. सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून मला व्हिडिओ तयार करणं गरजेचं आहे, त्यामुळे आता ते करायला त्याच्या मागं लागतो. बाकी भेटूयात लवकरच. तिरकी दिसते का बघा, आम्हाला तिरकी दिसते, पडली या साईडला. तिरकी झाली ट्रेन पूर्णपणे. बाहेर ये ना, ट्रेन तिरकी झाली बघ. मित्रांनो आता आपली ट्रेन झाली पूर्ण आणि आता आपण चाललोय घरी. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला आणि आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. आणि आजचा दिवस आहे, आज आहे नवरात्र, तर म्हणजे हा व्हिडिओ अर्थात उद्या पाहत, आजही पाहत. परंतु धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आता बरोबर 6 वाजलेत.